मारा ना सर भैया. तर मित्रांनो फायनली पंक्चर काढायला लागलेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आता आपण गणपतपुळ्यामध्ये पावनखिंडीतून आपण सरळ गणपतपुळे आलो. आज पावनखिंडी येथे मोबाईल स्विच ऑफ झाला, त्यामुळे मी गणपतपुळे येताना व्हिडिओ काढू शकलो नाही. तर मित्रांनो आपण रात्री आता घरी जायचं आहे. टू व्हीलरवरून आपल्यासोबत जी व्हॅन आलेली तिथेच थांबणार गणपतपुळ्यामध्ये. आता रात्रीचे 9 वाजलेत. खूप मजा येणार रात्री जाताना, आणि रात्री जाताना आपल्याला खूप घाट लागणार आहे. चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू. हवा मारा ना सर मापत होती तुमची झाली. होय. तर मित्रांनो सुरलीघाटातून पुढे आल्यानंतर दांबोळे या गावामध्ये आपली गाडी पंक्चर झाली आहे. तिथे कोणीच नाही, फक्त ट्रक ड्रायव्हर काका आहेत. खूप रात्र झाली मित्रांनो, रात्रीचे 12 वाजलेत. आता बघूया काय होतं. इथून पुढे जायला लागणार आहे. तरी काका बोललेत की इथून 5 किलोमीटरच्या अंतरावर एक चेकपोस्ट आहे, ते तुम्हाला पंक्चर काढून भेटेल. तर आता आपण तिथे जायचं आहे. बघूया आपल्याला तिथे पंक्चर काढून भेटतोय का. भैया भैया ए पंक्चर वाले उडण झाली. येऊ आहे हवा मार. तर मित्रांनो फायनली पंक्चर काढायला लागलेत. 0 वाजलेत रात्रीचे. हे बघा.
मित्रांनो फायनली पंक्चर काढला आहे काकाने, यांची खूप मनापासून आभार. कारण मित्रांनो रात्रीचे 1:30 वाजले तरी सुद्धा यांचं शॉप चालू होतं. खूप फिरले पंक्चरसाठी, खूप कंटाळा आलाय. 5 hours later. मित्रांनो सकाळी 6 वाजलेत. आता आम्ही इथेच थांबलेलो कारण रात्री खूप लेट झालेला, म्हणून आम्ही रात्री इथेच थांबलेलो मित्रांनो. मित्रांनो तुम्ही माझ्या मागं व्ह्यू बघू शकता.